नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज आता कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहणार आहे. पेपर कटिंग आणि हे फ्रंट साईडचं आहे आणि हे बॅक साईडचं आहे. सगळ्यात आधी आपण आता बॅक साईडचे मेजरमेंट पाहू. आणि आपल्या ब्लाऊजची तयार लांबी आपल्याला 13 इंच पाहिजे आहे. तर आपण हे 13.5 आहे तयार, तर आपण ही 14.5 घेतलेली आहे. आणि शोल्डर आपलं 6 इंच घ्यायचं आणि मोंडा खोलीचं पण माप आपलं 6 इंचच आहे. आणि छाती माप फिक्स छाती मापापेक्षा आपण 1.5 इंच जास्त घेणार आहे. तर आपलं फिक्स छाती माप आहे 11.5, त्याच्यात 1.5 प्लस केले 13 झालं. आणि छाती मापापेक्षा कमरघेर 1 इंच कमी घ्यायचं, तर हे झालं आपलं कमरघेर 12 इंच. आणि हे दोन्ही पॉईंट्स जॉईंट करून घ्यायचे. आणि बॅक नेक आपला लेंथला मेजरमेंटनुसार 8 तयार पाहिजे, तर आपण 8.25 घेतलेला आहे, कारण नंतर पायपिंग करताना आपण परत 1.5 इंच खाली येतो. आणि त्याच्यानंतर गळ्याची रुंदी रेग्युलर 2.5 इंच आणि इथे 2.25 इंच घेतलेली आहे. आणि हे क्रॉसमध्ये जोडून आपण हे 6 बॉक्सचं अंतर घ्यायचं आणि हा गोल आकार काढून घ्यायचा. आणि बॅकचा मोंढ्याचा आकार आपला 2 इंचाचा येईल, 1.5 इंचाचा येईल मोंढ्याचा आकार आपला. त्याच्यानंतर ही जी टक्सचं डिस्टन्स आहे आपण हे 5 इंचावर घेतलेलं आहे आणि याची लांबी पण आपण 5 इंच घेतलेली आहे. आणि हे शिवायच्यासाठी मार्जिन अर्धा इंचाची घ्यायची आहे. आणि हे झालं आपलं टोटल बॅक साईडचं लांबी आणि पूर्ण मार्किंग. आता आपण हे कटिंग केलेलंच आहे आणि हे पूर्ण रेफरन्ससाठी ह्याचे फोटो पण मी अपलोड केलेला आहे. आणि हे झालं आपली ही बॅक साईड. आणि आपण हे फक्त इथे हे बॅकचा आपला आकार येईल 1.5 इंचाचा. हे झालं 1.5 इंच. त्याच्यानंतर फ्रंट साईडचं आपलं माप आपण पाहणार आहे. बॅक साईड पेक्षा आपण हे 1.5 इंच जास्त घेणार आहेत. तर आपली बॅकची उंची 14.5 आहे, तर फ्रंट साईडची लांबी 15 इंच घ्यायची. आणि शोल्डर आहे 6 इंच, मोंडा खोली आहे 6 इंच आणि सेम छाती माप 11.5 प्लस 1.5 13 इंच आणि कमरघेर येईल 12 इंच, छाती मापापेक्षा 1 इंच कमी. त्याच्यानंतर क्रॉसपट्टीची आपली लांबी 4 इंच घ्यायची आहे गळ्याच्या साईडकडनं. आणि जिकडे फिटिंग लाईन आहे तिथे 3.5 इंच घ्यायची आहे. आणि हा क्रॉसपट्टीचा आकार घ्यायचा. आणि आता कटोरीचं मेजरमेंट घेण्यासाठी, आणि हे मुद्दामून मी कट केलं नाही आहे, हे फ्रंट साईडचा आपला मोंढ्याचा 1 इंचाचा आकार घ्यायचा आणि हे एक बॉक्स आत यायचं आणि हे कर्व आकार घ्यायचा. याने इथे पफ येत नाही किंवा चोळ येत नाही, फिटिंगमध्ये बरोबर बसतं. आणि हे डिस्टन्स आपण आता कटोरी काढायची आपल्याला आणि ही वाढवायची कशी ती मी दाखवणार आहे. आणि हे अंतर येईल हे 3 इंच आणि अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये जॉईन करायचं. आणि फिक्स छाती मापापेक्षा अर्ध माप आपण इथे घेतलेले 5.5 इंच. आणि हे पूर्ण कर्व आकारामध्ये हे जोडून घ्यायचे तिन्ही पॉईंट्स. आणि हे झालं आपलं फ्रंट साईडचं पण मार्किंग. आणि आता आपण हे कटिंग वाढवायची कशी कटोरी पाहू. त्याच्या आधी आपण आता बाहीचं पाहू. आपल्याला तयार बाही लांबी 8 इंच पाहिजे आहे, तर आपण लेंथ 9 इंच घेणार आहे, 1 इंच जास्त. ही अस्तरची बाही असणार आहे आपली. आणि फिक्स छाती मापापेक्षा कधी पण बाही रुंदी अर्धा इंच कमी घ्यायची. तर आपलं फिक्स छाती माप आहे 11.5 इंच, तर आपण हे 11 इंच घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे बाहीला आकार देण्यासाठी 3 आणि 3.25 वर दोन्ही पॉईंट करून घ्यायचे आणि 3 पर्यंत सरळ रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर हे 1.5 इंच खाली. आणि हे आपण मार्किंगसाठी 3 जिथे पॉईंट केलेला आहे सेंटर पॉईंटला क्रॉसमध्ये लाईन काढायची. त्याच्यानंतर सेंटर काढायचं जे रेष येईल. आता हे 11.25 येते, तर आपण बरोबर 5.6 घेतलेला आहे, 11.5 येत आहे, तर आपण बरोबर 5.5 इंच घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच इकडनं आणि अर्धा इंच इकडनं पॉईंट करून घ्यायचा आणि 1 इंच अंतर इथे सोडून द्यायचं. त्याच्यानंतर हा बॅक साईडचा मोंढ्याचा आकार द्यायचा बाहीचा आणि हे फ्रंट साईडचा मोंढ्याचा आकार द्यायचा. आणि दंडघेर आपलं फिक्स आहे 6.5 इंच आणि मापापेक्षा आपण 1.5 इंच जास्त घेणार आहे, हे 8 इंच. आणि जिथे 3.25 इंच पॉईंट केलेला आहे तिथून दंडघेराला जॉईन करायचं. हे झालं आपलं बाहीचं. आणि आता हे आपण कटिंग करणार आहेत, कारण आपण बाहीचं हे मुद्दामून हे करण्यासाठी मी कटिंग केलं नव्हतं. आणि आता हे बाहीचं कटिंग करू सगळ्यात आधी आपण आता. आणि त्याच्यानंतर कटोरी वाढवायची कशी ते पाहू. आणि हे झालं आपलं बॅक साईडचं मोंढ्याचा आकार. आणि त्याच्यानंतर आपण कटोरी वाढवायची कशी ते पाहणार आहे. आणि सगळ्यात आधी
त्याला ओपन करायचं. हे बॅक साईडचा मोंढ्याचा आकार आहे आपल्या बाहीरुंदीचा आणि त्याच्यानंतर हा फ्रंट साईडचा आकार आणि फ्रंट साईडचा आकार बॅकपेक्षा डीप येतो. आणि हा झाला आपला बाहीचा मार्किंग आणि ड्राफ्टिंग आणि कटिंग. हे झाली आपली बाही. आणि आता याच्यानंतर आपण कटोरी वाढवायची कशी ते पाहू. कटोरी वाढवायची कशी ते पाहणार आहे. आणि हे आता आपण सगळ्यात आधी आता हे कटिंग केलेलं आहे आणि जे आपण हे कर्व आकार म्हटलं होतं हे पण कापलेलं आहे. हे मी दाखवत आहे. आणि हे नेक कापला, हे क्रॉसपट्टी आणि ही कटोरी, हे आपलं पूर्ण फ्रंट साईडचं कटिंग. आणि हे कर्व पण हा साईडचा आपण जो घेतलेला होता एक बॉक्स तो आपण हे कट करून टाकलेला आहे. आणि आता आपण कटोरी वाढवायची कशी ते पाहू. सगळ्यात आधी आपण ही जी कट केलेली कटोरी आहे ती आपण इथे आखून घेतलेली आणि हे कधी पण कपड्यावर क्रॉसच ठेवायची आहे, म्हणून मी हे क्रॉस मार्किंग केलेलं आहे याच्यावर. आणि हे पूर्ण आता आखून घेतलेली आहे याच्यावर. हे पाहू शकता तुम्ही हे डिस्टन्स. आणि त्याच्यानंतर इकडे आपण खाली 1 इंच वाढवणार आहे आणि समोर 3 इंच. हे 3 इंचच का वाढवायचं, कारण आपला रुंदी टक्सची 1.5 इंच येणार आहे आणि लांबी 2 इंच येणार आहे कटोरीच्या टक्सची. आणि त्याच्यानंतर इथे शिवण्यासाठी जातं म्हणून इथे अर्धा इंच वाढवायची. आणि हे जे डिस्टन्स येत आहे आता हे आपलं 5 इंच येत आहे, तर इथे वरनं इथून पॉईंट करायचं आणि जिथे 5 येईल तिथे पॉईंट करायचा. आणि हा एक जो वाढवलेला आहे तिथे गोल आकारामध्ये जॉईन करायचं आणि इथून पण गोल आकारामध्ये जॉईन करायचं. आणि हे झालं आपली वाढवलेली कटोरी. आणि आता आपण याचं फोटो पण अपलोड करेन मी याचा आणि कटिंग पण. आता आपण याचं कटिंग पाहू. आणि याच्यानंतर आपण हे कपड्यावर याचं ड्राफ्टिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कटिंग करणार आहे. हे टोटल आपली मार्किंग झाली आणि आता आपण याचं कटिंग करणार आहे. हे झालं आपलं वाढवलेल्या कटोरी.